तर बघा आपण आर एस अग्रवाल सिरीज मॅथ्सची है ना, आणि डेसिमल फ्रॅक्शन चालू होता आपला, त्याच्यातले जवळजवळ 77 पर्यंत झाले होते. 78 मध्ये काहीतरी आपण प्रॉब्लेम केला होता तर तो सुटला होता, त्यानंतर आपण कंटिन्यू करू आता 78 पासून. ठीक आहे. तर प्रॉब्लेम कुठे झाला होता बघा, आपण काय केलं होतं, इथं काय लिहिलेलं आहे 3 to the power 3.5 इंटू 21 to the power 2 आणि 42 पॉवर किती आहे 2.5 डिवाइडमध्ये, डिवाइड आहे तो काय आहे, तर या सगळ्या टर्मच्या डिवाइडमध्ये होता काय 2.5 आणि नंतर बघा इंटू आहे, हा काय आहे इंटू 7 to the power 3.5. तर हा मी ना काल खाली घेतलं होतं त्यामुळे प्रॉब्लेम होता. आता बघा ब्रॅकेट नाही आहे तिथं, तर आपण खाली कसं घेऊ शकतो, अरे हो की नाही, म्हणून तो प्रॉब्लेम होता. आता जर तुम्ही सॉल्व कराल तर बघा कसं सॉल्व करायचं आहे याला. या 21 मध्ये काय आहे, 21 मध्ये काय आहे 7च्या पॉवर 2 आणि 3च्या पॉवर डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ही वाली प्रॉपर्टी होती बघा, a to the power m असेल a b च्या पॉवर, तर a च्या बी पॉवर m आणि b च्या बी पॉवर, सर्ट्स अँड इंडायसेस मधली प्रॉपर्टी. डिस्ट्रीब्यूट केला आपण, 21 चे फॅक्टर पाडला 7 त्रिक 21. ठीक आहे. देन 42 मध्ये काय 7 त्रिक 21, 21 दुने, अरे बरोबर, म्हणजे 7च्या पॉवर 2.5, 3च्या पॉवर 2.5 आणि 2च्या पॉवर पण 2. आणि हा पुन्हा 7च्या पॉवर 3. भागीला 2च्या पॉवर 2.5 बरोबर. आणि इक्वल टू मध्ये काय होतं त्याच्या 21च्या पॉवर किती, बरोबर, म्हणजे याच्या समोर 21च्या पॉवर किती आपला येणार आहे. तर काय दिसत आहे बघा, काय कटते, काय कटत आहे, हा कटत आहे फक्त. ओके. आता बघा 3च्या पॉवर, आता 3 वाले जेवढे बी आहेत त्यांची बेरीज करून टाका पहिले. 3.5 प्लस 2, कारण पॉवरची काय होत असते, पॉवरची काय होत असते बघा, a to the power m असेल आणि a to the power n असेल, तर a च्या पॉवरमध्ये m प्लस, बरोबर. तर बेरीज करा, 3च्या पॉवरमधली संख्या सांगा मला. 3.5 प्लस 2, 5.5 प्लस 2.5 8 अजून कुठे आहे का नाही, तर 3च्या पॉवरमध्ये काय आला 7च्या पॉवर बघा आता 2, 4.5 4.5 ते 3 झाले, बरोबर. 7च्या पॉवरमध्ये पण काय आला आणि इकडे 21च्या पॉवरमध्ये नागोबा, बरोबर. दोघांच्या पॉवर सेम आहे, तर मी लिहू शकतो 3 गुणिला 7च्या पॉवर 8 म्हणजेच 21च्या पॉवर 8. तर बघा इक्वेट करा आता, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आला, तर हा राहिला असता आपला. अरे कळलं सगळ्यांना, त्याची स्पीड 1 वर कर बाबू. देन 79 बघा, आता समोरचे सोडवून बघितले का तुम्ही, 79 बघा तसाच आहे अगदी. काय आहे 79 मध्ये, काय दिलेलं आहे बघा, 6 to the power 1.2 इंटू 36च्या पॉवर नागोबा इंटू 30च्या पॉवर 2.4. ॲपमध्ये बघा आर एस अग्रवाल ॲपमध्ये बघा, तिथं क्लिअर दिसेल तुम्हाला. इथं जर क्लिअर दिसत नसेल तर देन 25च्या पॉवर किती आहे 1.3 इज इक्वल टू 30च्या पॉवर किती आहे 5. आता हे सगळे कशामध्ये आहेत, इंटू मध्ये आहेत, अरे इंटू मध्ये आहेत. मग आपल्याला पॉवर काढायचे आहे 36च्या, बरोबर. तर हे सगळे टर्म कुठे चालले जातील, त्या बाजूला चालले जातील, अरे हो की नाही. आता इथं बघा काय लिहिलेलं आहे, हा 36 जसाच्या तसा. इथं लिहिलेला आहे 6 पंचे, दोघांच्या पॉवरमध्ये 2.4 करू शकतो. त्यानंतर इकडे
5च्या पॉवर 1.3 इंटू 5च्या पॉवर 1.3 लिहू शकतो आणि इकडे 30च्या पॉवर 5 त्याला पण आपण 6 पंचे 30 करू शकतो. 6च्या पॉवर 5 आणि 5च्या पॉवर 5. का बरं फॅक्टर पाडलं त्याचे? कारण इकडे काटपीट होऊ शकते. तर बघा हे सगळे कुठं गेले असते? डिवाइडमध्ये गेले असते. इकडे पहिले सारख्या सारखे पॉवर जवळ घ्या. 6 6 अजून कुठं आहे 6 नाही. तर 6च्या पॉवरमध्ये किती आला असता? बेरीज करा बरोबर. मग 5च्या पॉवरमध्ये बघा 5च्या बेरीज करा. किती आला असता 5च्या पॉवरमध्ये? हे झाले असते 2.6 आणि 2.4 म्हणजे 5 आला असता 5च्या पॉवरमध्ये. हां या बाजूला घेऊन जाऊ आता आपण. इकडे काय राहिला? 36च्या पॉवर आणि 6 पॉवर 5 आणि 5च्या पॉवर. हे सगळे 5च्या पॉवर 5 डायरेक्ट काढू शकतो बघा. अरे कटला का? डायरेक्ट म्हणजे हा डिवाइडमध्ये गेला असता तर कटलाच असता की नाही? मग हा बाबूजी इकडे गेला बघा इकडे. तर इकडे काय राहिला? 36च्या पॉवर नागोबा आणि 6च्या पॉवर 5 भागिले 6च्या पॉवर 3.6. इथपर्यंत सगळ्यांना कळला? देन आपण ही वाली प्रॉपर्टी पाहिला असाल. ए टू द पॉवर एम ए टू द पॉवर एन का होते? एम मायनस. अरे होते का? हे प्रॉपर्टी आम्ही इकडे बाजूला लिहून देत असतो. ते लिहायच्या नंतर तुम्हाला नोट डाऊन करायचं आपल्या कॉपीमध्ये. देन मायनस झाला बघा. पॉवर 5 मधून 3.6 गेले. किती राहिले? 1.4 राहिले. तर 6च्या पॉवर 1.4. इथपर्यंत सगळ्यांना आपल्याला क्वेश्चन मार्कची किंमत काढायची आहे. किंमत कोणाची काढायची आहे? तर याला पण मी 6च्या पॉवरमध्ये लिहू शकतो की नाही लिहू शकत? म्हणजे किती लिहिलो असतो? 6च्या पॉवर 2 आणि हा क्वेश्चन या 36ला लिहिलो 6च्या पॉवर 2 आणि हा क्वेश्चन मार्क जसाच्या. आता ही वाली प्रॉपर्टी तुम्ही पाहिल्या असाल. ए टू द पॉवर एम च्या पॉवर एन असेल तर या दोघांच्या का होत असते? इंटू होत असते की नाही? अरे होत असते की नाही? ठीक आहे. सर्च अँड इंडायसेसमध्ये पुन्हा रिवाईज होतील सगळ्या प्रॉपर्ट्या. तर इंटू झाला असता म्हणजे काय झालं असता? 2 इंटू क्वेश्चन मार्क 2 इंटू आणि इकडे काय झाला असता? 1. येथपर्यंत सगळ्यांच्या दिमागात गेला का? पक्का. आता बेस काय आहे? बेस सेम आहे. तर 2 इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 1. तर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू किती आली असती? 1.4 भागिला 2 म्हणजे 0.7. बघा आहे का? आहे बघा पहिलाच नंबर. कळलं का काय केलं याच्यामध्ये? कोणाला काही प्रॉब्लेम की सांगू पुन्हा? एकदा सांगू. आपल्याला नागोबा कुठं दिसला? म्हणजे आता बाकीचे नंबर आपल्याला दुसऱ्या बाजूला न्यायचे बरोबर. मग इकडे काय दिसून राहिला? 30, इकडे 25 आणि इकडे 30, इकडे 6. कटले असते का प्रॉपरली? नाही. तर आपण त्यांच्या रूपात आणला, एका सारख्या रूपात आणला त्यांना बरोबर. याचे फॅक्टर पाडला 6 पंचे. तर हा पॉवर दोघांना दिला. 5 पॉवर दोघांना डिस्ट्रीब्यूट केला. याचे पण पाडून टाकू. 6 पंचे पॉवर दोघांना डिस्ट्रीब्यूट केला. प्रॉपर्टी आहे आपल्याजवळ. ए टू द पॉवर ए बीच्या पॉवर एम असेल तर एच्या पॉवर एम बीच्या पॉवर बी यावाल्या प्रॉपर्टीनुसार डिस्ट्रीब्यूट. देन 6 वाले सोबत आणला आणि 5 वाले सोबत. तर 6च्या पॉवरमध्ये 3.6 आला. याची बेरीज बरोबर. देन 5च्या पॉवरमध्ये बघा हा टोटल किती झाला? 5 झाला होता. या तिघांची बेरीज किती झाली होती? 5 झाली होती. देन इकडे 36 जसाच्या इकडे 5. आता 5च्या पॉवर 5 ने 5च्या पॉवर 5 काय केला? हा भाऊ गेला असेल डिवाइडमध्ये. इकडे डिवाइडमध्ये गेला तर डिवाइडवाली प्रॉपर्टी आहे मायनस करा म्हणते. तर 6च्या पॉवरमध्ये काय आला होता? आता इकडची टर्म बी मला 6च्या पॉवरमध्ये करावं लागेल. तेव्हाच तर मी इक्वेट करू शकतो. मग पाहिला या बाजूला 36. अबे 36 तर 6च्या स्क्वेअर आहे. त्याला लिहिलो आणि हा 2 आणि हा क्वेश्चन मार्क. या प्रॉपर्टीनुसार काय झाला? इंटू झाला. आता बेस सारखा असेल तर वरची बी व्हॅल्यू का असेल? सारखी. कारण इक्वेटमध्ये आहेत. अरे इक्वेटमध्ये आहेत तर बेस सारखा तर पॉवर बी मांडला.
त्याच्यावरून क्वेश्चन मार्कची काढायची आहे, तर हा 2 इकडे कशामध्ये गेला असता, डिवाइड. कळली गोष्ट. वाढू समोर. चलो देन 80 नंबरचा सोडवायचा आहे तुम्हाला. 1/11 इज इक्वल टू किती सोडवू नाही शकत का भागाकार करून? 0.9चा रिकरिंग येईल कदाचित. 0.09चा रिकरिंग. हां 0.09चा रिकरिंग येईल ना. शून्याचा भाग गेला 11 0 11 9 99 किती वाचला 1. त्यानंतर तर 09 09 09 09 या प्रकारे तुमचा काय आला असता, म्हणजेच 0.09चा आला असता. तर कोणता ऑप्शन येईल बघा, सी. समोर भागाकार करून पहा तुम्ही. पुन्हा भागाकार करा. काय आला असता 0. पुन्हा शून्याचा भाग द्यायला लागला असता. हा शून्याचा भाग दिलो 0. इथं 10 झाले असते, नंतर 100 झाले असते. नंतर पुन्हा 11 9 99 1 राहिला. पण पुन्हा शून्याचा भाग गेला असता. 09 09 आला असता ना. तर रिकरिंगमध्ये काय टाकाल, फक्त 9 टाकाल का? कधी कधी आपण घाईमध्ये देऊन देतो दणकावून बिलकुल. तर 09 हा रिकरिंगमध्ये येईल. ठीक है. देन 81 को क्या करना है, P/Q के फॉर्म में लिखना है. बराबर. 48 48 48 डॉट 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 डॉट. तर हा काय लिहिलो असतो मी ना, 18.48 रिकरिंग लिहिलो असतो. याला मग कन्वर्ट कसं करतं शिकलो आपण. याला पहिले सेपरेट करा. 18 प्लस 0.48 रिकरिंग. रिकरिंग डेसिमल शिकवला की नाही? हां मग सांग प्रणय काय करू आता. वर किती लिहू, 48/. ना जेव्हा पण रिकरिंग येईल तेव्हा 9च्या दिमागात आला. साध्या गोष्टी असतील रिकरिंगवाला नसेल तर मग 0वाली संख्या म्हणजे 100 10 1000 असे. ठीक आहे. म्हणजे दोघांवर रिकरिंग आहे तर 2 वेळा काय आला असेल. बरोबर. मग कितीनं कटत आहे हा, 3नं कटत आहे. 3 त्रिक 9 3 त्रिक 3 1 3 सक. अजून कटते का आता, नाही. तर मग आता काय झालं असता, क्रॉस मल्टिप्लाय. याच्या खाली काही नाही म्हणजे काय, म्हणजेच 18 गुणिले 33 प्लस 16 1 16 आणि भागीला 33. तर 18 त्रिक 54. 540 प्लस 54 594. बरोबर. तर 594 प्लस 16 610. 610 भागिले, तर या प्रकारे असेल बघा P/Q फॉर्म. हा शिकला होता आपण, तुम्हाला करायला पाहिजे होता घरी, पण तुम्ही सगळे डिपेंडंट आहात कोणावर आहे ना. जे नवीन बकरे आलेले आहेत त्यानं काय करायचा, या चॅप्टरचा व्हिडिओ टाकलेला आहे. ठीक आहे. तो पाहून घ्यायचे पहिले दोन्ही व्हिडिओ, त्याच्यामध्ये पूर्ण कन्सेप्ट झालेले आहेत हे. ठीक आहे. आता मी एक प्रॉब्लेम सांगितलो, समोरच्या सांगीन का अशा टाईपच्या. ज्यांनी नाही पाहिला, ज्यांनी नाही शिकले ते व्हिडिओ पाहतील. ओके. चलो 81 झाला. 82 होमवर्क. 83 84 हे बेसिक कन्सेप्टमध्ये शिकवलेले आहेत पहिल्याच व्हिडिओमध्ये. ठीक आहे. 85 करू शकता. त्यांना पहिले फ्रॅक्शनमध्ये रूपांतरित कराल आणि नंतर त्याची बेरीज वजाबाकी जेव दिलेली आहे बघा. डायरेक्ट यांना तुम्ही बेरीज वजाबाकी करण्याचा प्रयत्न करू नका. कळली का गोष्ट. रिकरिंगवाल्यांना डायरेक्ट करायचं, त्याला पहिले फ्रॅक्शनमध्ये रूपांतरित करा आणि त्यानंतर करा. ठीक आहे. कारण कधी कधी आता ठीक आहे दोन्ही नंबरवर सारखा रिकरिंग आहे. इथे पण 2 आहे, तिथं पण 2 आहे. ओके. एकामध्ये 1 असेल, एकामध्ये 2 असेल तर मग प्रॉब्लेम होऊ शकते. बघा जसा याचा 85 नंबर 0.63 रिकरिंग 0.37 रिकरिंग. तर आता याची बेरीज जर मी केलो असतो 7 3 10 हातच्याला 1 1.00 आली असती. आता बघा इकडे 1 पॉईंट वाला आहेच नाही. 1.00 कुठं दिसते का.
मग समोर इकडे वाढवा लागला असता यांना, ॲक्च्युली असं झालं असते. 2 ते 3 वेळा काय करायचे त्याच्या वाढवून टाकायचे. ठीक आहे, आता करत आणा. 10 हाच्याला 1, 10 हाच्याला 11, हाच्याला 10, हाच्याला 11, हाच्याला 1.010101. तर कोणता उत्तर आला असता? सी. ठीक आहे, समजलं का? 1.01. बघा 01 रिपीट होत आहे, पुन्हा समोर बी रिपीट झाला असता, म्हणजे 1.01च्या रिकरिंग हा राहिला असता याचा आन्सर. कधी पण रिकरिंग वाल्यांची बेरीज वजाबाकी करायची आहे तर त्याला 2 ते 3 वेळा काय कराल? रिपीट, तेव्हाच कराल, त्याच्या पहिले कराल नको. ओके, समजलं? कारण हा असा चुकीचा उत्तर येऊ शकते. 85, 86 त्याच प्रकारचा आहे. जमेल? 87 रिकरिंग मध्ये शिकवलेलं आहे कन्वर्जन. इथं रिकरिंग कोण आहे? रिकरिंग कोण आहे? 7 रिकरिंग आहे. एकावर रिकरिंग आहे, 4 वर आहे का? तर 4 साठी 0 आला असता खाली, आणि 7 साठी काय आला असता? 9. तर 47/90. 47/90. 43, हा सॉरी लक्ष द्या, 47 अपॉन हा 47 असा लिहिला, आणि ज्याच्यावर रिकरिंग नाही आहे तो काय होईल? अरे ज्याच्यावर रिकरिंग नाही तो मायनस होते ना दादा. अरे होते की नाही? 47 लिहिला जसाच्या तसा. हा 4 दिसते, याच्यावर रिकरिंग आहे का? मायनस करा. ओके, आणि खाली काय आला असता? या रिकरिंगसाठी 9 आला असता, आणि या 4 साठी काय आला असता? म्हणजे काय आला असता? 43 अपॉन. ओके, देन इंटू आलेला आहे बघा. आता काय कराल? इंटूमध्ये तुम्ही डायरेक्ट त्या प्रकारचा करून पाहू नका, जसा बेरीज केला ना आपण त्या प्रकारे. कारण किती वेळा रिपीट झालेला आहे, काय झालेलं आहे ते जमणार नाही. त्याला पहिले फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करा. 80 कोणता आहे? 1.2 रिकरिंग इंटू 0.03 रिकरिंग आहे ना. तर याच्या रिकरिंगच्या पहिले कसा आला असता? 2/9. अरे 2/9 आला असता, इंटू हा सेपरेट. देन याचा काय आला असता? दोघांवर आहे तर 3/9. 3/9. 9 1 9 + 2 11/, इंटू 3 1 3 1 3 3 1 3 3 9 3 3. ओके, 1/, 11 1 11 3 9, तर 1/27. आता याच्या तुम्हाला हा करून पाहावं लागेल, भागाकार. 0.00 27 त्रिक 27 त्रिक आहे कुठेतरी बघा. 27 त्रिक किती? 81. किती राहिले? 19 राहिले. 0 कोणता आला असता? 7 की 6? 7 की 6? 7 7 49, 7 2 14, 189 जमते. तर किती? पुन्हा 1 राहिला असता, पुन्हा अशीच कार्यक्रम आला असता. 0.37 आला असता, पुन्हा पहिले 0चा भाग, मग 3चा भाग, मग 7चा भाग, असाच गेला असता. तर कोणता उत्तर आला असता बघा? डी. कोणता उत्तर आला असता? 0.037 रिकरिंग. हा कळला काय केलं तर? देन 88 झाला. 89 झाल्या त्या प्रकारचे. 90 झाला आहे बघा. अशा प्रकारचे झालेले आहेत. 90 होमवर्क, 91 होमवर्क यांना पहिले फ्रॅक्शनमध्ये करायचं, त्याच्यानंतरच त्याच्या SCF LCF काढायच्या.
92 होमवर्क, 93 होमवर्क, काही नाही बघा. 9/39 आहे. 9च्या बाहेर का निघाला? 3 निघाला. आणि 49च्या बाहेर का निघाला? सिंपल आहे. जमेल जमेल जमेल. 95 बघा, लक्ष द्या. आता इथं जसा हा आहे सबसे छोटा भिन्न कोणसा? ओके, कोणता नंबर आहे? 94. 94. 15/16 कॉमा 19/20 बघा डिफरन्स, बघा डिफरन्स. 24/25. नियम लिहून दिले होते मी ना बघा. न्यूमरेटर जर लहान असेल आणि दोघांचा डिफरन्स कसा असेल? सारखा, तर कोण मोठा आणि कोण छोटा? ज्याचा न्यूमरेटर लहान तो मोठा. बरोबर, असाच होता पक्का. वाचून घ्या पहिले. पक्का ना पहिलावाला एक्झाम्पल. स्मॉल. तर ज्याचा सगळ्यात छोटा न्यूमरेटर राहील तोच काय राहील? स्मॉलर राहील. म्हणजे कोण? 15/16 बघा. 94चा आहे का 15/16? उत्तरामध्ये बघा आहे दिलेला. हा नियम शिकला होता आपण सेकंड व्हिडिओमध्ये असेल, डेसिमल फ्रॅक्शनच्या सेकंड व्हिडिओमध्ये. काही करायची गरज नाही ना. पॉईंटवाली व्हॅल्यू काढायची गरज आहे ना, LCM घ्यायची गरज आहे. काही का पाहिला आपण? तर n आणि डीचा डिफरन्स सारखा आहे का बघा. सगळ्यांमध्ये 1चा डिफरन्स आहे. पहिली गोष्ट हे पकडला. दुसरा नंतर का पाहिला की n अगर छोटा असेल d पेक्षा, हा डिफरन्स सेम आहे. आणि n अगर छोटा असेल d पेक्षा, तर ज्याचा n लहान तोच का होईल? लहान. तोच फ्रॅक्शन का होईल? आणि जर n मोठा आहे d छोटा आहे, तर n ज्याचा का राहील? लहान, तो का होऊन जाईल? तो होईल मोठा. उलटा काम होते याच्यात. n डीचा डिफरन्स का राहील? सेम. n डीचा डिफरन्स का राहील? म्हणजे ह्या संख्या अगर उलट्या आल्या असत्या तर ज्याच्या सगळ्यात छोटा न्यूमरेटर दिसेल, जसा 16 असता का हा सगळ्यात लहान झाला असता, मोठा झाला असता. ठीक आहे. असाच होता ना काहीतरी नियम. तुम्ही एक वेळा तो व्हिडिओ बघून घ्याल आणि ते नियम लिहून घ्याल आपल्याजवळ. देन 95. 94 झाला. 95. 3/7, 2/9, 4/13, 6/11 आणि 7/9. आता याच्यामध्ये डिफरन्स सारखा आहे का? अरे डिफरन्स सारखा आहे का? नाही आहे कोणाचाच. कोण उभे का उभे? याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 4चा. याच्यामध्ये कितीचा डिफरन्स दिसत आहे? 7. याच्यामध्ये कितीचा डिफरन्स दिसत आहे? याच्यामध्ये 5. याच्यात सगळा डिफरन्स वेगवेगळा. तर काय ऑप्शन आहे तुमच्याजवळ? LCM सारख्या व्हॅल्यू बिना दिसून झाल्या ज्याच्या तुम्ही काय घेऊ शकता? LCM. अशा व्हॅल्यू दिसून झाल्या का तुम्हाला चांगल्याशा? तर मग एकच ऑप्शन तुमच्याजवळ वाचते. कोणता? पॉईंटवाल्या व्हॅल्यू काढणे. तर प्रत्येकाच्या पॉईंटवाल्या व्हॅल्यू काढा. मग 0 30 आहे, 30 झाले असते तर 7 त्रिक 7 2 आले असते, 7 दुने असा काहीतरी आला असता. असे 2-3 व्हॅल्यू काढायचे. किती? 3. असा भागाकार करून याच्या पण काढू शकता, याच्या पण काढू शकता. अशा प्रत्येकाच्या काय काढाल? व्हॅल्यू. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक टेक्निक लागते. ज्याचा डिफरन्स सगळ्यात मोठा त्याची व्हॅल्यू सगळ्यात लहान. बघा प्रत्येकाच्या व्हॅल्यू काढा बरं. चला कॅल्सी वापरा असाल तर कॅल्सी वापरा, पण प्रत्येकाच्या व्हॅल्यू सांगा मला. याची किती आहे? 0.428571. 3च व्हॅल्यू सांग. 3 डेसिमलपर्यंत. किती डेसिमलपर्यंत सांगशील? याची सांग. 0.22 रिकरिंग. ओके. 2 रिकरिंग आहे म्हणजे इथपर्यंत. याची किती आली? 0.
307. ओके, याची 0.54 4 वर रिकरिंग आहे. ओके, इकडे आता बघा कोणाची व्हॅल्यू सगळ्यात छोटी दिसून आली, हे वाली दिसून आली. याचा फरक कितीचा आहे? 7चा आहे ना. आणि याचा म्हणजे नाही लागत. असा आहे कुठंतरी एक ऑब्झर्वेशनमध्ये ज्याचा जास्त डिफरन्स राहील. आता तो मोठा वर्त असल्यावर असू शकते कदाचित, म्हणजे न्यूमरेटर मोठा असेल हां तेव्हा. तिथं कोणता काढायचा होता तुम्हाला? सबसे बड़ी भिन्न कौन सी है? सबसे बड़ी कौन आया था? 7/, ज्याच्या सगळ्यात लहान डिफरन्स असेल कदाचित, होऊ शकते. काढून घ्याल व्हॅल्यू. अशा आल्या तर व्हॅल्यू काढल्याशिवाय पर्याय नाही. देन 96, 5 दिलेले आहेत तुम्हाला, 4 ऑप्शन दिलेले आहेत. निम्न में से किस भिन्न को अवरोही क्रम में है? अवरोही म्हणजे कोणता? उतरता क्रम. सगळ्यांचा डिफरन्स चेक करा. 2-2चा डिफरन्स दिसत आहे. याच्या पहिलेचा आपण नियम वाचला. अगर डिफरन्स मध्ये सारखा असेल आणि न्यूमरेटर काय असेल? छोटा. बघा सगळ्यांचा न्यूमरेटर छोटा आहे खालच्या वाल्यापेक्षा, अरे डिनॉमिनेटरपेक्षा छोटा आहे. हां, तर n ज्याच्या लहान तोच का राहते? लहान. बरोबर. तर पहिला ऑप्शन येईल का? नाही, कारण 3 लहान दिसत आहे. आता बघा 3, 5, 7, 9 दिसला बी? अरे दिसला का बी? बघा अवरोही म्हणजे उतरता होते ना. आता उलटा राहील, उलटा म्हणजे 9 पहिले राहील. 9, 7, 5, 3 म्हणजे सी येईल. बघा बरं येते का? कोणत्या नंबरचा होता? 96चा सी. बघा नियम आपल्याला जर तो माहीत आहे तर आपल्याला काही कॅल्क्युलेशन करून पाहायची गरज. कळलं? जमेल? अबे जमेल का? देन आता हे तसेच आहेत बघा. 97, 98 होमवर्क, 99, 97 होमवर्क. आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे? में से सभी भिन्न को अवरोही क्रम में ले तो तीसरी भिन्न क्या है? तिसरा अवरोही म्हणजे उतरता क्रमाने लावायचा आहे सगळ्याच्या पॉईंटवाल्या व्हॅल्यू काढून, आणि त्याच्यातला तिसरा नंबरचा कोणता येईल तो काढ. जमेल? 98 आरोही क्रम चढता क्रम लिहायचा आहे. जमेल? 99 सगळे जमतील शायद. हां, 103 नंबरवर या. आता किती? 103. ठीक आहे. काय म्हणते बघा? रोहित ने 22.25 के 25 पैसे तथा 50 पैसे के कुल 52 टिकटें खरीदे. इनमें से इसमें उसने 50 पैसे वाले टिकटों पर कितनी राशि व्यय की है? तो रोहितने टोटल बेरीज किती केलेली आहे? टोटल 52 आहे. तर 25 पैसेवाले काही घेतलं नसल आणि 50 पैसेवाले काही घेतलं नसल. या दोघांची बेरीज किती आहे टोटल याच्या जवळ? एवढे रुपये. बरोबर. असाच आहे ना प्रश्न? 52 तिकिटे खरेदी म्हणजे टोटल. तर असं करू आपण, याच्या पकडू x, तर याच्या काय होईल? 52/52 मायनस. गोष्ट कळली का काय म्हटलं? हां, आणि हा कशामध्ये लिहिला आहे? तुमच्या रुपयामध्ये लिहिलेला आहे. आणि हे जे आहे ते कशामध्ये दिलेले आहेत? पैसे. तर याची जी इंटू आली असती, एक्स कुठून आला समजला का तुम्हाला? नाही समजला. बरोबर. टोटल किती आहेत? 52. टोटल तिकिटा किती घेतलं भाऊ त्यानं? आता कोणत्या किती घेतलं आणि कोणत्या किती घेतलं त्यानं सांगितलं का आपल्याला? तर मी म्हणतो की 50च्या घेतलं नसल एक्स. कोणाला बी एक्स पकडू शकता. 25 पैसेवाल्याला पण तुम्ही काय पकडू शकता? एक्स.
तर दुसरा काय झाला असेल 52 मायनस एक्स उरलेल्या, बरोबर. तर हा मल्टिप्लाय केलो मी याच्या बरोबर आणि हा मल्टिप्लाय केलो, हा काय होईल नंबर ऑफ तिकीट, नंबर ऑफ, हा नंबर ऑफ तिकीट आणि पैसे यांच्या इंटू करीन तर त्याची व्हॅल्यू येईल की नाही, पैशामध्ये आली असती. कशामध्ये आली असती, आणि हा उत्तर कशामध्ये आहे, तर याला कितीच्या मल्टिप्लाय करावं लागल, 100 पैशाच्या मल्टिप्लाय करावं लागल, तेव्हा जाऊन कुठं काही आपला उत्तर बरोबर येईल, हो की नाही. हा कळला ना सगळ्यांना, ओके. तर त्याला पण पैशामध्ये रूपांतर केलं आपण. येतपर्यंत सगळ्यांच्या दिमागात भरली का गोष्ट. हां, मग आता हा गुणाकार करा, हा दोघांना पण गुणाकार होईल बघा. 25 दोन्ही हातचे आले, 25 पाचा 125, 125 आणि 5 130 मायनस 25x, 25 प्लस 50 इज इक्वल टू, हा मल्टिप्लाय केला तर 2200 येतपर्यंत समजला. देन आता व्हॅल्यू कोणाची काढायची आहे बाबू, तर मायनस प्लस, ओ सायनिस्ट इकडे बा, बंद करतो. मायनस प्लस मोठ्या संख्येच्या 50 मधून 25 गेले, किती राहिले, आणि मोठ्या संख्येच्या चिन्ह म्हणजे कोण, हा 1300, या बाजूला प्लस मध्ये आहे, काही नाही म्हणजे समोर काय, त्या बाजूला जाईल तर 2225 मायनस 5 2 आणि किती 7 न 2 9, 925. एक्सची व्हॅल्यू काय झाली असती, हे 25 कुठे गेले असते, डिवाइडमध्ये गेले असते, तर 25 एक 25, 25 त्रिक 75, 92 मधून 75 गेले, किती राहिले 17, 17 वर 5 म्हणजे 175, 25 सक 150, 25 7 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, म्हणजे 37 तिकीट त्यांना कोणाची घेतलं नसल, 50 पैसेवाल्याचे 37 तिकीट घेतलं नसल, याला 50 पैसे लिहून टाका आणि हा 25 पैसे. आपल्याला कोणाची काढायची होती, तो इनमें से उसने 50 पैसे वाले टिकटों पर कितनी राशि व्यय की है, मतलब किती पैसा खर्च केला. तिकिटोची संख्या सांगितलं का त्यांना, तिकिटाची संख्या नाही सांगितलं बघा. हा उत्तर ना छोटा पहिल्याच नंबरवर राहिला असता 37, मी पेपर सेट केलो असतो तर पेपर कोण काढला नसतं, मी ना, तर पहिल्या नंबरवर मी उत्तर का दिलो असतो, तुम्ही इथपर्यंत आल्या 37 आला रे आला मार, पण हा कावे, हा तिकीटों की संख्या, राशि वय का पैसा वय का, पैसा हा तिकीटची संख्या आहे, पैसा काढायचा आहे तर हा मल्टिप्लाय आपल्याला करावा, दॅट इज 37 गुणिले 50 पैसे, तर किती आला असता, 0 7 5 35, हातचे आले 3 5 त्रिक 15 आणि 3 पैसे, तर रुपये किती झाले असते, डिवाइड बाय 100 करा, तर 18.50 रुपये कुठं आहे, नहीं है, तो 103 चा इनमें से कोई नहीं, ई बघा, हा काय आला, इनमें से कोई नहीं. बघा दोन ऑप्शन होते त्याच्यामध्ये, एक होता निर्धारित नहीं किया जा सकता, ठीक आहे. आता जे स्क्रीन राहील ना तुमची, लक्ष द्या, जे स्क्रीन राहील ना त्या स्क्रीनवर हे चारच दिसतील, कोणते ऑप्शन, हा 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 आणि, ठीक आहे. तुम्ही पाहाल 18.5 आहे का रे बाबा, कुठं नाही आहे, मग इनमें से कोई नहीं ऑप्शन खाली राहील, तो स्क्रॉल आपण करतो का खाली, नाही, निर्धारित नहीं किया जा, चुकला, समजलं, चुकला, तो ई वाला ऑप्शन कुठे दडला राहील, कळलं, स्क्रीन राहते खाली वर करावं लागते, ठीक आहे. तर लक्षात द्याल, निर्धारित करू शकतो आपण, पण तो उत्तर इथं नाही आहे, कारण आपण व्हॅल्यू काढली. निर्धारित किया नाही जा सकता केव्हा म्हणला असता, जेव्हा आपण त्याची व्हॅल्यू काढू शकला नसता, पण काढू शकतो ना.
या टाईपचे प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत इथून. ठीक आहे. का बरं? कारण इथं ना तुम्हाला तिकीटची संख्या दिलेली आहे, कोणत्याच टोटल तिकीट दिलेली आहे. तर हा आपल्याला एक्सवाला खेळ समजला पाहिजे. एकाला एक्स तर बाकीच्या 52 मायनस 52 नाही, म्हणजे जो बी टोटल राहील टोटल मायनस एक्स. बघा त्या टाईपचा नेक्स्ट असेल प्रश्न. 104. लक्ष द्यायचं इकडे बेटा, मोबाईलमध्ये नाही पाहायचा. हां, प्रश्न वाचायच्या वेळेस मोबाईलमध्ये पहा फक्त. जेव्हा मी इकडं शिकवत आहो तेव्हा पूर्ण लक्ष इकडं. मी कोणती व्हॅल्यू कुठून घेत आहो तो इथून दिसू शकते. देन किसी संख्या को 0.72 से गुना करने के स्थान पर उस संख्या को 7.2 से गुना कर दिया गया. इससे उसका उत्तर सही उत्तर से कितना आया? 25.92 से अधिक आया. केव्हा? ओरिजिनलमध्ये काय गुणाकार करायचा होता मला? ओरिजिनलमध्ये मला गुणाकार करायचा होता 0.72 एक संख्येला. ती संख्या पकडतो मी. लेट द नंबर, समजा नंबर तो किती असेल? एक्स. तो नंबर किती असेल? सगळ्यांचा आवडता. ठीक आहे ना? एक्स. ओरिजिनल यानं गुणाकार करायचा होता, पण गलतीनं त्यानं कोणाला केलं? बाय मिस्टेक कोण गुणाकार केलं? 7.2. आता ही संख्या काय आहे? मोठी आहे. तर याचा गुणाकार बी कसा आला असता आणि याचा गुणाकार कसा आला असता? तर जो मिस्टेकनं गुणाकार केला तो जास्त आला म्हणते, तर मायनस करावं लागल. कोणामधून कोण मायनस कराल? मोठ्यामधून मायनस 0.72x इज इक्वल टू किती आला? 25.92. ओके, मग मायनस करा. बघा इकडे काय? 7.2 मायनस 0.7 वाढवा इकडे. हां, 11तून 7 गेले आणि हा किती? तर 6.48x इज इक्वल टू 25.92. उत्तर भेटला का? आपल्याला संख्या काढायची आहे ती ओरिजिनल संख्या. बघा तो प्रारंभिक संख्या कितनी है? प्रारंभिक संख्या आपण किती घेतला होता? एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. 2592 भागीला 6.40 येथपर्यंत दिमागात आला. कॅल्क्युलेशन कसा करायचा आहे? तर खालच्या पॉईंट हटवा, वरत किती न कट्टे? 4 न कट्टे. बघा 4 न कट्टे ना. हां, 4 एक 2 राहिले, 2 वर 4 सक 24 आणि 4 दुने जमलं. 4 सक 1 राहिला, 1 वर 19 झाले. 4 चौ 16, 3 राहिले, 4 आटा आणि किती झाले? अरे बाबा, हा तर असा दिसून राहिला मी. म्हणजे डायरेक्ट 648च्या टेबलवर 162 वर हा राहिला असता का 4थ्या नंबरवर? माहीत नाही, चला जाऊ दे. हां, आता करा ना बाई, काय ना म्हणून. 64800. तर 2च्या फाड्यात बघा 4 4थ्या नंबरवर येत आहे. 1 किती आला बेटा? तो ओरिजिनल नंबर किती असेल? बघा आहे उत्तरात, आहे पहिल्याच नंबरवर. इकडे बघायचं, दिसला? समजलं? वाढू समोर. हा मिस्टेकवाला, हा ओरिजिनलवाला. मल्टिप्लाय. देन 105. किसी संख्या के वर्ग को दो संख्याओं 75.15 तथा 16.12 के वर्गों के अंतर के बराबर है, वह संख्या कौन सी है? किसी संख्या का वर्ग. संख्या सपोज असल, संख्या आपण मानला काय? एक्स. तर त्याचा वर्ग काय झाला असता बेटा? बरोबर. तर हा एक्स स्क्वेअर कोणाच्या डिफरन्सच्या एवढा आहे म्हणते? दो संख्याओं के वर्गों के अंतर, है ना. म्हणजे हा एक्स स्क्वेअर इक्वल आहे कोण? 75.15चा स्क्वेअर मायनस 16.12चा. ओके,
आता कसा सोडवाल? ए स्क्वेअर मायनस, अरे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिसत आहे, तर मग ए मायनस बी ए प्लस बी असे दोन ब्रॅकेट बनले असते. हां, तर 70 पॉईंट मायनस 60.12 आणि 75.15 प्लस 60.12. चला करा, मायनस करा. 0.3 राहिले इकडं, 15.03 इंटू इथं काय आहे, हां इकडे 7, 2, 5 आणि 7 आणि 6. ओके, आता का गुणाकार कराल? करावंच लागल. का म्हणलो मी? बघूया खाली बघा, इकडे आहे 15 0 आणि इकडे आहे 135 27 भागीला काय आला असता 1 2 3 4. ओके, आता लक्ष द्या, जो भी गुणाकार येईल त्याच्या मागे येऊन किती संख्यानंतर पॉईंट राहील? एक या टेक्निकनं पकडू शकतो. दुसरी गोष्ट 7 त्रिक 21, तर लास्टमध्ये कोणाच्या स्क्वेअरमध्ये 1 आहे ते पाहा लागल. या दोन टेक्निकनं आपण पकडू शकतो विदाऊट मल्टिप्लिकेशन. ऑप्शन कुठेला 5वा? हां, अबे संख्या काढायची आहे, थांबा, संख्या काढायची आहे. हा एक स्क्वेअरची व्हॅल्यू आली असती कोणाच्या तरी स्क्वेअरमध्ये 1, म्हणजे मल्टिप्लाय केल्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण याच्या एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू हे आहे, तर एक्सची व्हॅल्यू डिवाईडमध्ये आली असती 100, म्हणजे पॉईंट नंतर दोन संख्या सगळ्यामध्ये दिसून राहिल्या. मग 9चा स्क्वेअर सगळ्यामध्ये दिसून राहिला. करा मल्टिप्लाय. एक्झाममध्ये आला तर एवढा मोठा मल्टिप्लाय नाही देणार तुम्हाला. करा तर, नाही तर फॅक्टर पाडा. थांबा, फॅक्टर पाडू शकतो ना आपण याचे. फॅक्टर पाडू शकतो ना? नाही पाडू शकू, गंदे फॅक्टर बनतील बहुत. जाऊ द्या, गुणाकार कराल तरी बी तुमचा बहुत बेकार काम होईल. राहू द्या, नको करा. हे बघा, याचे फॅक्टर पाडा. ए बाबू, याचे फॅक्टर पाडा. अबे बेबे, हा का आला? अबे बेबे, हां 135 27 याचे फॅक्टर पाडा. कितीनं कटते बघा? 9 पडतात. 9 1 किती राहिले? 4. 4 वर 9 5 9 0 9 त्रिक पडले. हा ऑलरेडी आपल्याजवळ 1 आहे, आणि हा 1 आहे. तर 1503चा स्क्वेअर इंटू हा 9 म्हणजे कोणाचा स्क्वेअर हो, आणि हा बी स्क्वेअर, एक स्क्वेअर. इथपर्यंत समजला का? पहिले सांगा मला, पहिले सांगा लवकर. इथपर्यंत का केलं होतं समजला का? जेव्हा नाही येत आहे तर आपल्याला टेक्निक स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट वापरावा लागेल. कसा? 135 आणि 27 म्हणजे 13,527चे फॅक्टर पाडलो, कसोटी लावलो, 9 भाग जात होता, तर 9 इंटू 1503 बरोबर. सपोज मी म्हटलं 4चा स्क्वेअर, तर हा का होते 4 गुणिले, हो की नाही? तर हा 1503 याच्या ठिकाणचा, आणि हा पहिलेच्या 1503 काय झाला? 1503चा बरोबर. आणि हा जो 9 होता, 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे? लिहिलो. आणि हा 10,000 कोणाचा स्क्वेअर आहे? टेकिंग स्क्वेअर रूट बोथ द, म्हणजे 1503. तर याच्यातून का निघल? स्क्वेअर होता ना, स्क्वेअर सगळ्यांचा, आणि इथं 100. आता याचा गुणाकार करा. हो, याचा गुणाकार करा. 4509 भागीला 100, तर 45 पॉईंट हे आली असती तुमची एक्सची. कळलं? तेवढा मोठा गुणाकाराच्या चक्करमध्ये यायचं नाही. कारण इथं काय होतं बघा,
शेवटी करा लागला असता जर इथली कंडिशन असती इथं, पण हे काय एक्स स्क्वेअर, तर स्क्वेअर रूट घेऊ मग फॅक्टर पाडायचे. ठीक आहे, वाढू समोर. काही समजला का नाही समजला? नाही समजला तर पुन्हा व्हिडिओ पाहिजे. हां सांगतो, नंतर सांगतो व्हिडिओ झाल्यानंतर. ठीक है. देन 106, 20 मीटर लंबे तार को इस प्रकार दो भागों में विभक्त किया कि एक भाग की लंबाई दूसरे भाग के लंबाई का 2/3 गुना है. लंबे तुकडे की लंबाई कितनी? सिंपल आहे क्वेश्चन. बघा लक्ष द्या. जे बी रस्सी असेल तिचा एक पार्ट ए पकडा, दुसरा पार्ट. तर काय म्हटलेलं आहे की बा इस प्रकार विभक्त किया है की एक भाग की लंबाई, म्हणजे हा ए ची लंबाई दुसऱ्या भागाच्या किती आहे? कळली गोष्ट? तर याला रेशो मध्ये मांडू शकतो का मी? हो की नाही? हो की नाही सांगा पहिले मला. या बी ला हा जो इंटू मध्ये होता याला इकडे घेऊन गेलो, रेशो मध्ये आला. आणि रेशोला आपल्याला ॲक्च्युअल मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर कशाच्या मल्टिप्लाय करायला लागते? एक्स. कितीच्या? तर हा झाला असता 2x भाग आणि हा झाला असता, बरोबर. तर दोघांची बेरीज किती पाहिजे मला? किती पाहिजे? 20 मीटर. किती मीटर? तर 5x इज इक्वल टू, तर x इज इक्वल टू 20/5 म्हणजेच x इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू 4 भेटली. 4 दुने 4 तिक. तर मग काय विचारलेलं आहे? तो लंबे टुकड़े की लंबाई कितनी? कितनी? जमलं? हा काय केलं तर समजला सगळ्यांना? पहिले रेशो मध्ये कन्वर्ट करून टाकायचं त्याला. याला असं पण कोणी करतात, ए प्लस बी इज इक्वल टू 20. तर एच्या ठिकाणी काय मांडल मग तो? मग अजून याचा गुणाकार करत बसा खाली पिली, बरोबर. क्रॉस मल्टिप्लाय करायला लागेल ना. या टेक्निकनं न जाता त्याला रेशो मध्ये काय केलं आपण की 2 भाग याचे असतील तर 3 भाग कोणाचे असतील? याचे असतील. जमेल? समजलं काय केलं? वाळू 107. टेरी रोज 1600 किलोमीटर 1600 मिलीलीटर. मिलीलीटर हा म्हणलं 1600 लीटर. टेरी रोज 1600 मिलीलीटर दूध पीती है. 4 सप्ताह में वो दूध कितना होगा? लक्ष द्या. 1600 मिलीलीटर म्हणत आहे, मिलीलीटर ml. तर 1 लिटर म्हणजे किती ml? ए बघत उभा 1 लिटर म्हणजे किती ml? 1000. तर मग इथे डिवाइड करू का मल्टिप्लाय करू? लिटर मध्ये करायचं आहे तर डिवाइड. माझ्या युनिट कन्वर्जनचा व्हिडिओ आहे 5वीच्या याच्यामध्ये. ठीक आहे, मी लिंक जोडून देईन या व्हिडिओ सोबत. पाहून टाकाल. याला लिटर मध्ये करायचं आहे बाबा. तर 1600 भागीला 1000 तर किती आला असता? 1.6 लिटर, बरोबर. आणि 4 सप्ताह म्हणते. 4 सप्ताह म्हणजे किती दिवस? अरे 4 सप्ताह म्हणजे किती दिवस? 28 दिवस. तर काय करू मग? 1.6 इंटू 28. तर सोडी नाटा येते का? 16चा टेबल सोडी नाटा 128. अरे येतात का? हां, हात चाले 16 दुने 32 न 12 आणि एका संख्येनंतर तर एवढा लिटर दूध ते पुरी 4 हप्त्यामध्ये पिते म्हणते. ठीक आहे. देन 108. बोला माझ्याची 13वी आहे. बोला. 2 संख्याओं का गुणनफल, 2 संख्यांचा गुणाकार किती आहे? इनमें से एक संख्या दूसरी संख्या के, तो सपोज n1 अन तर n1 जी म्हणते बघा, मांडणी आपल्याला करायची आहे. एक संख्या म्हणजे कोण? n1. हे दूसरी संख्या k कितने बराबर है? 1.5 के बराबर 1/5 के बराबर है. दूसरी संख्या k साठी इंटू दूसरी संख्या म्हणजे n2
का 1/5 1/5 के बराबर है साठी इज इक्वल टू ओके. तर याचा रेशो काय झाला असता बरोबर. हां तर हा झाला असता 1x हा झाला असता ओके. हां यांचा गुणाकार किती आहे म्हणजे तो 1x इंटू 5x इज इक्वल टू 0.00 मल्टिप्लाय करा तर काय झाला असता 5x स्क्वेअर हो की नाही हां. आणि हा किती झाला असता 8/1 अरे ठीक आहे. मग काहीतरी गडबड तर नाही केलं मी ना. मग कसा काढाल तर भाग द्या 5 1 किती राहिले 3 राहिले पॉईंट दिलं 5 अरे असा भागाकार बे साला भागाकार नाही का बे तुम्हाला 5 5 सक 30 ओके 5 सक 30 याला म्हणजे 1.6 आला तर 16/1 2 3 4 असा लिहू शकतो का पहिले मला ते सांगा. याचा पॉईंट हटवलं खाली एक शून्य आणि स्क्वेअरमध्ये 4 शून्य आहेत तर स्क्वेअर रूटमध्ये किती शून्य येतील 2. तर x इज इक्वल टू 16चा स्क्वेअर रूट झाला 4 आणि 10,000चा झाला म्हणजे x ची व्हॅल्यू 0.04 बरोबर. हा उत्तर वय का इनमें से छोटी संख्या क्या होगी तर छोटी संख्या काय 2x असती तो उत्तर चेंज झाला. छोटी संख्या इथे मोठी संख्या तर 5x आहे छोटी संख्या कोण आहे 1x आहे तर n1 म्हणजेच 1 इंटू 0.04 म्हणजेच 0 कळलं. तर या प्रकारे हा बेसिकवाला चॅप्टर आपला निपटते. याच्यानंतर कोणता चॅप्टर आहे सिम्प्लिफिकेशन हा बी असाच चॅप्टर आहे ठीक आहे. तर तो बघूया नेक्स्ट पार्टमध्ये.